नमस्कार शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकरी कर्जमाफीचं वातावरण एकूण तापलेलं असताना पंढरपूर येथे रोहित पवार यांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून राज्यातील किसान सभेसह अनेक शेतकरी नेत्यांनी या उपोषणामध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये जरांगे पाटील सुद्धा या आंदोलनास्थळी भेट देणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि मग कुठेतरी सरकारी पातळीवर या कर्जमाफीबाबत हालचाली सुरू झाल्या आणि ह्या हालचाली सुरू होत असताना जो काही राज्य सरकारने 2 जूनच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय घेतला, तर 36,585 कोटीच्या योजनेला मंजुरी दिलेली होती. मात्र याचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष किती फायदा होणार, किती नाही होणार याबाबत चर्चा सुरू असताना सरकार पुन्हा एकदा या कर्जमाफीबाबत चालढकलपणा करते आहे किंवा शेतकऱ्यांसोबत कुठली तरी खेळी खेळते आहे, हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 30 जून पर्यंत कर्जमाफी मिळणे किंवा कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असताना आता याला सातत्यानं विलंब होतो आहे. आणि अशातच आता मग 30 जून साठी जवळपास 10-15 दिवसाचा कालावधी उरलेला असताना या 10-15 दिवसामध्ये कुठलीही प्रक्रिया पूर्ण होणे शक्य नाही. आणि अशा स्थितीमध्ये मग आता ही जी काही 3 टप्प्यामध्ये जी काही कर्जमाफी ची प्रक्रिया राबवली जाणार आहे, तर याच्यामध्ये जो काही पहिला टप्पा प्रत्यक्ष सुरू होईल, तर जी काही 2 लाखापर्यंत कर्जमाफी जी काही प्रक्रिया राबवली जाणार आहे, तर याच्यामध्ये 1 एप्रिल 2019 पासून ते 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी पात्र आहेत, म्हणजे असे शेतकरी की ज्यांना 2019च्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही, तर अशा शेतकऱ्यांसाठी हा पहिला टप्पा असणार आहे. त्याच्यानंतर जो काही दुसरा टप्पा राहणार आहे, तर तो प्रोत्साहनपर भत्ता जो काही शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, कर्जमाफीचे काही नियमित 3 वर्षापर्यंत ज्यांचं खातं रेग्युलर आहे, तर अशा शेतकऱ्यांसाठी ही दुसऱ्या टप्प्यातली 15 जुलैच्या नंतर ही प्रक्रिया राबवली जाईल. त्याच्यानंतर जी काही तिसरी प्रक्रिया आहे, तर ओटीएस आहे किंवा 2017 आणि 19च्या दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे आणि जे या कर्जमाफीसाठी पात्र असूनही जवळपास अशी 40 लाख शेतकरी आहेत की त्यांना सुद्धा या तिसऱ्या टप्प्यामध्ये या लाभाच्या कक्षेमध्ये समाविष्ट केलं जाईल अशी शक्यता आहे. मात्र ऐनवेळी ही प्रक्रिया कशी राबवली जाते त्याच्यासाठी पुन्हा आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅकचा आयडी असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मग सरकारनं पुन्हा याच्यावर परदेशी समिती नेमवली. मग परदेशी समिती नेमल्याच्या नंतर मग त्यांनी ज्या काही शिफारशी सुचवल्या असतील, तर त्या शिफारशी ह्या पब्लिश करून, प्रसिद्ध करून त्या लागू करणं आवश्यक होतं. मात्र सरकार दरवेळी समिती लागू करतं, नंतर सांगतं किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जुन्याच निकषावर ही कर्जमाफी दिली जाईल. त्याच्यानंतर बँकाकडून डाटा यायचा आहे, सहकारी विभागाकडून डाटा यायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळे आदेश काढतं, परिपत्रक काढतं, अध्यादेश काढतं, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वेगळे निर्णय घेतले जातात. ही सगळी फसवाफसवीची, भुलवाभुलीची प्रक्रिया आहे. मात्र एक गोष्ट आपण करणं आवश्यक आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन कुठलाही एखादा नेता जर आंदोलन करत असेल किंवा आंदोलनाची भाषा करत असेल, तर त्याला सगळ्याच शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवणं हे गरजेचं असतं. मग तो वेगवेगळ्या माध्यमातून दिला पाहिजे. मग रोहित पवार जर तिथे आंदोलन करत असतील, तर त्यांना पाठिंबा म्हणून शेतकऱ्यांनी त्या आंदोलनात सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ज्यांना ते शक्य नसेल, तर त्यांनी स्टेटस ठेवलं पाहिजे. तसे बातम्या सोशल मीडियावर मजकूर प्रसिद्ध केला पाहिजे, फॉरवर्ड केला पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.